सर्वांचं मी सहर्ष स्वागत करेन। काल पहिल्या दिवसामध्ये चिंद्रण संघाला 3 धावांची पेनल्टी बसली होती आणि त्याच 3 धावा महागात पडल्या आणि त्याच 3 धावांनी या स्पर्धेचा बाहेरचा रस्ता दाखवला तो चिंद्रण संघाला। प्रत्येक डावामध्ये तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे जो फक्त तुम्ही वेस्ट आहे नो बॉल। जर अंपायरने डिसिजन दिला असेल त्याबाबत तुम्हाला चॅलेंज करायचं असेल अंपायरच्या डिसिजनला तर तुम्ही घेऊ शकता। फक्त वेस्ट आहे नो बॉल साठी आणि ऑन ग्राउंड अंपायरला कोणताही डिसिजन रेफर करण्याची मुभा आहे थर्ड अंपायरकडे। फक्त एक सूचना आमच्या अंपायरसाठी आहे, मॅनेजमेंट टीम कडून तुम्ही जर थर्ड अंपायर घेत असाल तर अगोदर सॉफ्ट सिग्नल आमच्या पंचांकडे द्या। आपण टाइम सेट करूयात 4 षटकांसाठी टोटल आपण 20 मिनिटे देतो पण पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे देण्यात येतील। जर तुम्ही त्या 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स टाकल्या नाही तर 4th ओव्हर मध्ये जे 5 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर असतात त्यामधले 4च बाहेर असतील, एक तुम्हाला 30 यार्ड मध्ये ठेवावा लागेल। सो आपण सुरुवात करूया त्याच्या दुसऱ्या दिवसाची। पुन्हा एकदा तमाम लाडके क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं मी समालोचक करण खान मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात म्हटली की हिंदू संस्कृतीनुसार आपण ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन करतो, कारण गुणांचा समारंभ तो निर्गुणांचा आधी अनंत आहे, सगुण साकार आहे। त्या ईश्वरी अंशाच्या चिंतनाने आपण करूया त्याच्याही दिवसाची सुरुवात। महाराष्ट्राचा आराध्य दैवत त्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वरा म्हणजे माझा छत्रपती मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मूढभर स्वतःचा रक्ताचा अभिषेक करून शपथ घेणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती। परस्त्रीच्या पदराला हात लावल्यावर भर चौकात त्या माणसाचा चौरंगा करणारा माझा राजा म्हणजे छत्रपती। त्या छत्रपतींच्या चरणी देखील मानाचा मुजरा करून वया त्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। 2 रनची पेनल्टी VRCC पेंदरला। फायनल डिसिजन अंपायर मॅनेजमेंट टीमचा VRCC पेंदर 2 रनची पेनल्टी आहे। आता देखील तुम्ही उशीर केला तर त्या पेनल्टी मध्ये इन्क्रीज होईल, 4 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल। लक्षात घ्या, तुम्ही लवकर सामन्याला सुरुवात करा, कोऑपरेट करा। सहकार्य तुमचं असेल तर आजचा शेड्यूल देखील आम्ही वेळेवरती कंप्लीट करणार आहोत। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय बरोबर 10:07 आपण करूयात आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात। आणि आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय सुरेश दादा डोंगरे गोल्डन मॅन यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं। दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। टाइम सेट केला 10:07 10:07 प्लीज। चला सामन्याला आपण सुरुवात करतोय। पहिल्या षटकामध्ये प्रथमेशला आपण पाहतोय जो बॉलिंग मार्क वरती तयार आहे। तर आघाडीची जोडी राजा राणी गोटची सुनील साळुंके आणि रुपेश साळुंके। टाइम ऑन आहे 10:07 आपण टाइम ऑन केलेला आहे। VRCC पेंदर नोंद घ्या या गोष्टीची। 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटक टाकायचे, अन्यथा तिथेही तुम्हाला पेनल्टी असेल। सामन्याला सुरुवात लाख लाख शुभेच्छा दोन्ही संघांना। व्हेरी फर्स्ट बॉल फायर विकेट आहे, पडल्याबरोबर ज्या पद्धतीने बॉल राईज झालेला आहे। सकाळच्या सत्रामध्ये सकाळचं एक प्रफुल्लित आणि प्रसन्न करणारं वातावरण, सूर्याची स्पष्ट किरणं या आई गावदेवी मैदान पाटीलवाडीवरती पडतात। या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। ग्रामस्थ मंडळ चषक 2024 पहिला डॉट बॉल येतोय। 2 रनची पेनल्टी देखील फिल्डिंग करणाऱ्या VRCC पेंदरला।
प्रथमेश ऑन साइडला ग्लान्स केला, बॅकवर्ड स्क्वेअरला फिल्डर आहे, थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा उचलतायत. एक धाव पहिली धावाच्या दिवसाची येते बॅटिंग करणाऱ्या राजा राणी घोट संघासाठी. हे दोन संघ खेळतात त्याचा डी पोल मधले. पहिल्या मॅच मध्ये राजा राणी घोट VRCC पेंदर. टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन पेंदरचा. प्रथमेश गोलंदाजी करतात. लॉफ केलाय पण मिस टाइम. लॉंग ऑनचा फिल्डर जज करतोय चेंडूच्या खाली. चौदा विद्या 64 कलांचा अधिपती. कोणत्याही शुभ कार्यारंभी आपण त्या बाप्पाचं पूजन करतो, कारण आम्ही हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे ही प्रार्थना त्या विघ्नहर्त्याकडे आपण करतो आणि त्याच्या चिंतनेने आपण आजच्या दुसऱ्या दिवसाची देखील सुरुवात केलेली आहे. कालची संध्याकाळ भारतासाठी थोडीशी ब्लॅक राहिली. त्याचं कारण सूर पोरके होतात मी ऐकलं होतं, पण काल ताल देखील अनाथ झाला. पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालं. त्यांना या स्पर्धेच्या द्वारे देखील भावपूर्ण श्रद्धांजली. ऑन साइडला टर्न करण्यात आला. वाडिश लॉंग ऑनला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फार वेगाने फिल्डर आला होता. शेवटच्या क्षणाला दोन्ही पायांचा मागे त्याचा हात गेला. तो जर गेला नसता तर बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला असता. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 वरती. सुरुवात होतीये अगोदर सुनीलच्या बॅटमधून सिंगल, प्रदीप आला आणि त्याच्याही बॅटमधून 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. डिसिप्लिन बॉलिंग. पहिल्या 4 बॉलमध्ये 2 धावा, 1 विकेट मिळवली प्रथमेशने. पुन्हा डगआउट बॉक्स एंड कडून शफल क्रॉस एज लागली होती, पण चेंडू प्रचंड वेगाने डीप थर्डमॅन सीमारेषा पार. येतोय दुसऱ्या दिवसाचा ग्रामस्थ मंडळ चषक 2024चा पहिला चौकार. डीजे बाळा या विभागामध्ये जेव्हा जेव्हा येतो बाळाची सोबत आम्हाला नक्की असते आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याची पुन्हा एकदा भेट होते. गुड मॉर्निंग बाळा. पुढे आलाय चांगला फटका. खेळ संपला. 1 गडी बाद. राजा राणी घोट 10 धावा धावफलकावरती. 10 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. ग्रामस्थ मंडळ चषक 2024 डोंगऱ्याचा पाडा. श्रीराम विठ्ठल रघुमाई व गावदेवी क्रिकेट क्लब डोंगऱ्याचा पाडा. डोंगऱ्याचा पाडा या गावातील देखील गुरुवर्य मधुकरजी डोंगरे प्रसिद्ध मृदुंगमणी आहेत आणि काल संध्याकाळ माफ करा ते आमचेच आहेत. जितू दादा गोंधळी आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी लगेच मला सांगितलं हे साहेब ऍक्शन रिप्ले मध्ये विकेटने हार्ड लेंथला हिट केलं क्रिशने. बॉल राईज झाला. एज घेऊन शॉट थर्डमॅनला लखन. बॉडीचा बॅलन्स गेला. शेवटच्या क्षणाला तो पडला पण बॉलला त्याने जाऊ दिलं नाही. हाताची ओंजळ त्या ओंजळीमध्ये सामावून घेतलं चेंडूला आणि दुसरा धक्का दिलाय राजा राणी घोटला.
देवी सपाटाचे उद्योगपती राकेशजी खेळाडू राकेशजी पणीकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करेन की आपणही मंचावर द्या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमच्या मॅनेजमेंट टीमचे फार जवळचे मित्र आहेत. सो त्यांना विनंती असेल की आपण मंचावर द्या. मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखी एक विकेट पडते. एका मागोमाग विकेट पडत आहेत. सुनील एका बाजून एक तक ठोकून आहे. तर बाद झाला रुपेश, बाद झाला प्रदीप आणि आता बाद होतोय ऋषाल. जय शतक डीजे ऑपरेटर आपले विकेट पडते एका मागोमाग. हॅट्रिक बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुयात पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का. ओहो, यॉर्करचा प्रयत्न. सॉफ्ट हँड बॅटचा चेहरा उघडला फलंदाजाने. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचला आर्यन. मिळते ती एक धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या आकड्यावरती. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज सुनील साळुंखे अजूनही स्ट्रायकिंग एंडला. विकेट पडल्या 3 त्यानंतर आता जबाबदारी वाढलेली आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 40+ तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचावं लागेल. या विकेटने सांगून दिले की ती गोलंदाजाला कुठे का होईना पोषक आहे. पाहूयात आजचा दिवस कसा असेल. हो, बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न थांबला होता. ड्रिल करून दाखवतोय की मला फक्त टच करायचं होतं पण बॉलने स्पर्श केला नाही. चेंडूचा राईट झाला. पडल्याबरोबर शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑफ स्टंप हलका बाहेर. चांगली बॉलिंग. हाईट फॅक्टरचं बेनिफिट असतं तुम्हाला ॲज अ बॉलर क्रिकेटमध्ये आणि ते गोलंदाज सांगून देत आहेत. ओहो हो, या वेळेला मात्र जास्त उसळला आहे. सो इट इज व्हाईट बॉल. अंपायरचा डिसिजन. एक्स्ट्रा रनने अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12व्या खेळाडूसाठी गिफ्ट टॅम्पर आहे या स्पर्धेमध्ये. ही मला आवडलेली संकल्पना, त्याबद्दल मी मॅनेजमेंट टीमचं मनापासून कौतुक करेन. 11 खेळाडूंना बऱ्याच वेळेला पारितोषिक मिळतात मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला लॉफ केला. मिस टाइम आहे. डीप मिड विकेटला चेंडूच्या खाली बरोबर आला होता पण हातामधून बॉल निसटलाय आणि जीवनदान मिळते फलंदाज सुनील साळुंखेला. धावा मिळतात 2 आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 14. 14 धावा धावा फलकावरती. डीप स्क्वेअर लेग काऊ फेसला फिल्डर आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे. डीप स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. इनफिल्डला पॉइंट मध्ये फिल्डर. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. थर्ड मॅन फाईन लेग. ओहो, बॅकफुटला कट करायचा होता. शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा. सो एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. धावा 14. विकेट पडले 3. बॅटिंग करत असताना राजा राणी गोट. मिनिटांनी या डावाला सुरुवात झाली होती. सो 10-19 झालेले आहेत म्हणजे 11 मिनिटं तुम्ही पहिल्या 2 षटकांसाठी घेतलेले आहेत. VRCC पेंदर 4 मिनिटं शिल्लक आहेत. लक्षात घ्या या तिसऱ्या षटकासाठी. पुढच्या दोन्ही संघांच्या काही कर्णधारांना इन्व्हाइट करेन टॉससाठी. देवी सपाडा आणि कोपरा बी रिपोर्ट करा टॉससाठी. पप्पू यावेळेला फसला. लिडिंग एज विकेट किपरच्या हातामध्ये विसावला चेंडू. इथे आता फलंदाज बाद होतोय. राजा राणी घोटला आणखी एक धक्का. 14 वरती 4था. चौथा धक्का बसला. एका मागोमाग विकेट पडतात त्यामुळे धावांची गती कुठेतरी कमी आणि डिसिप्लिन बॉलिंग
पहिलं षटक पावपले प्रथमेश, त्यानंतर क्रिश आला आणि आता सिद्धांत. ओहो, यॉर्कर दोन्ही पायांचा मधून आय थिंक गेला. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. 14 धावा धावफलकावरती थांबलेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने आलेत आणि फुल लेंथ होता, पण यावेळेला कनेक्शन नव्हतं फलंदाजाचं. ड्रॉप केला, मिस टायमिंग आहे. शॉर्ट कव्हरला वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. आर्यन डीप मधून आलाय, बॉलने वळण घेतलंय आणि पाहता पाहता 2 धावा मिळतील इथे. या 2 धावांनी प्रयत्न होतोय तिसऱ्या धावेचा, पण थांबावं लागेल. 2 धावांनी धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे जाते. स्कोर ऑन 16. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ध्रुव पाटील आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला 6व्या क्रमांकावरती आलाय. सिद्धांत फुल टॉस आला. बॅटिंग ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, पण मिड विकेटला फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली होतीये. सिंगलने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 17 आकड्यावरती. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता बाबूशाची आज मॅचेस पटापट होतील. फास्ट हा देखील डाव चाललेला आहे. फुल टॉस लॉक केला फिल्डर आर्य आणि पिसाऱ्यामध्ये सामावून घेतले चेंडूला. विकेट नंबर 5. एक्स्ट्रा कव्हरला तो उभा होता. अगोदर थोडासा पुढे गेला. शेवटच्या क्षणात त्याने जजमेंट चांगलं केलं आणि एक पाय हवेमध्ये होता. त्यानंतर तो खाली आला, बॉडीचा बॅलन्स केला. आर्यनने टिपला झेल, ज्यावरती बाद झाला सुनील साळुंके. राजा राणी घोटला 5वा धक्का. आणि कोपरा बी डी पोलचा पुढचा सामना असेल. नवीन फलंदाज परमपूरची. ओहो, अपील स्ट्रॉंग होती. लाऊड शाउट, बट अंपायरने लगेचच सांगितलं लेग बाय. आय थिंक आउटसाइड दी ऑफ सम बॉल असावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या खेरीज विकेट पडलेले असताना 5 धावा धावफलकावरती आहेत. त्या 18ला 5 धक्के दिले. 3 षटकांचा खेळ संपन्न. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं संपवलेले आहेत. आता शेवटच्या षटकासाठी जास्त वेळ घेऊ नका. VRC सिपेंदर. आज दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या दोन्ही अंपायर्स आहेत. A1 जोडी आहे. MIDC बेल्ट मधली दोन्ही नामवंत क्रिकेटर आहेत. राम पाटील सर आणि प्रशांत फडके सर. ओहो, बॉल पास स्लाइटली ओपी सुद्धा, पण तिथून काय राईज झालाय. कॅप्टनचे विकेट किपर आहेत यस्टनच्या मागे. जितेश पाटील त्यांच्याकडे जात असताना ओहो, पुन्हा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडलाय, बाहेर वळतोय. बॅट मात्र ऑन साइडला फिरलेली आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 15,555 रुपये आणि भव्य दिव्य आकर्षक चषक आहे. आणि या चतुर्थ क्रमांकाचे प्रायोजक आहेत पेंदरचे उद्योगपती धनंजय पाटील साहेब. हे देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील तर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो आमच्या मॅनेजमेंट टीमद्वारे. मिस टाइम आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. आर्यन पुन्हा ऍक्शन मध्ये. यावेळेला त्याला भेदून चेंडू मागे चाललेला आहे. लॉंग ऑफचा फिल्डर बॅक करेल तोपर्यंत आता थर्डचा कॉल. रनआउटची संधी. बॉल निसटलाय आणि पाहता पाहता 3ऱ्या धावेची चोरी. दिवसा ढवळ्या
3 धावा मिळतात आणि या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 21. 21 या आकड्यावरती. तर बॉल अजूनही शिल्लक आहे शेवटच्या षटकातील ते 3. किमान 10 पेक्षा जास्त धावा या 3 बॉल मध्ये आल्या पाहिजेत जर तुम्हाला फायटिंग टोटल कडे जायचे तर. ओहो यॉर्कर. या चेंडूला तुम्हाला सन्मानच द्यावा लागेल. ऍक्शन रिप्ले पहा. सुंदर टेलिकास्ट करतात जितू दादा गोंधळी ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत. प्राप्ती लाईव्ह. या स्पर्धेचे पॉवर पॅक शॉट आहे. एरियल ऑन ड्राइव. पहिला बाउन्स वरती सीमारेषा पार. चौकार. वारकरांचा आराध्य आणि या संघाचं नाव देखील आहे श्रीराम विठ्ठल रखुमाई व गावदेवी क्रिकेट क्लब ढोंगऱ्याचा पाडा. या विभागामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत. स्वर्गीय खुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ नामवंत पुरस्कर्ते होते या विभागातील. ओहो फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंगला आता संधी आहे पण एक धाव पूर्ण होते अशा पद्धतीने. येस पाण्याची मागणी होते. आय थिंक त्यांचा ॲब्डोमिनल गार्ड वरती हा बॉल लागला असावा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रामुख्याने आपल्याला ॲब्डोमिनल गार्डचा वापर करत असताना बरेचसे खेळाडू पाहायला मिळतात. स्क्रीनवरती आपण पाहतात महाराष्ट्राचा आराध्य दैवत. अक्से पानी कहाँ लेकर जा रहे हो. गेंद ऐसे जगह लगा है जहाँ ना हड्डी है ना मांस है, इसलिए बरोबर या आकर्षक ट्रॉफीज मोठमोठ्या अगदी भव्य दिव्य तुम्हाला करंडक पाहायला मिळतात. स्वर्गीय खुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचा ग्रामस्थ मंडळ चषक 2024. 6 पारितोषिक आहेत. प्रत्येक पोल मधून तुम्हाला एक एक संघाला पुढे येत असताना आपण पाहणार आहोत आणि त्यांना पारितोषिक मिळणार आहेत. देवी सपाडा आणि कोपरा बी शेवटचा ऑफिशियल कॉल. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली या मॅचची. टॉस रेडी दोन्ही कॅप्टन रिपोर्ट करा. कोपरा बी आणि देवी सपाडा. सव्वीस झालेल्या +2 पेनल्टी इज इक्वल टू 28. 28 झालेल्या आणि 29 टार्गेट आहे. दोन्ही संघाची नोंद घ्या. VRCC पेंदर 2 रन्स पेनल्टीचा ऍड केलेल्या आहेत. राजाराणी गोट 26 झालेल्या तुमच्या 28 झाल्या. टोटल 29 धावांचं लक्ष आता असेल ते या मॅच मध्ये VRCC पेंदर समोर. टॉस साठी पुन्हा एकदा इन्व्हिटेशन असेल ते कोपरा बी आणि देवीचा पाडा या 2 संघांसाठी. खेळाडू देवी सपाटाचे विजयदादा मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. देवी सपाटा आणि त्यांच्या विरुद्ध कोपरा बी या 2 संघांदरम्यान आपण या पुढचा डी पोल मधला आजचा पहिल्या फेरीतला सामना पाहणार आहोत. मी त्यांना विनंती करेन कॅप्टन्सना टॉस रेडी आपण बॅटिंग करणारी टीम VRCC पेंदर आपले ओपनिंग प्लेयर जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये वेळ कमी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतोय. VRCC पेंदर आपले ओपनिंग प्लेयर पाठवा. मैदानाच्या आतमध्ये टार्गेट 29 धावांचं. आपण कुठेही जाऊ नका. पात्र ही स्पर्धा श्रीराम विठ्ठल रखुमाई व गावदेवी क्रिकेट क्लब ढोंगऱ्याचा पाडा आयोजित स्वर्गीय खुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ चषक 2024. आणि जशी या मॅचच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल या पुन्हा एकदा आपण राष्ट्रीय भाषा हिंदीमधून एक नामवंत समालोचक या विभागातील शेरो शायरी के साथ AK-47 पुन्हा लोड करून आलेले आहेत. बाबू शाहजी थँक्यू.
हाँ, खूप खूप आभार करण काळे सर. एक मराठी मातृभाषेवर मजबूत है पकड़ से. डोंबिवली होंदे बदलापुर से भिवंडी रायगढ़ से. तो चलिए सबसे पहले यहाँ पर टॉस होना बहुत जरूरी है. और जहाँ पर देखिए मैच की बात करेंगे देवी चबड़ा टीम और उसके साथ साथ कुपरा टीम देखिए आपको दिखेगा यहाँ से. और इस वक्त देखिए बात करेंगे एक्शन में हम दो टीम को देख सकते हैं. बीआरसीसी पेंदर और राजा रानी घोट के बीच में मैच खेला जा रहा है. विजय दादा मात्रे देखिए बात करेंगे एक लेजेंड खिलाड़ी हैं. देवी चपड़ा कहा जाए तो राकेश पानीकर बात करेंगे. खास डोंगरी चपड़ा कहा जाए तो इनके मित्र दोस्ती एकदम घर के जैसे रिश्ता रहती है. और बालचंद्र दादा आइए. जब भी देखिए देवी चपड़ा में नाइट मैचेस लीजिए ये रहता है, बहुत मेहनत रहता है पूरी टीम को इकट्ठा करने का. आने वाला 6 से लेकर 12 जनवरी तक. चलिए जिस टीम को हिस्सा लेना है आप विजय दादा मात्रे लीजिए, राकेश पानीकर, बालचंद्र इनसे संपर्क कर सकते हो, सुजय मात्रे. हाँ तो चलिए टाइमिंग की बात कर लेंगे. यहाँ से 15 मिनट रहेगा. देखिए टॉस यहाँ से देवी चपड़ा टीम ने टॉस जीते हैं. हमारी घर की टीम टॉस जीती है भाई. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. है पहला गेंद बात करेंगे क्या समय क्या टाइमिंग थी. यहाँ से 10:30 में पहला गेंद गिरा है. और जहां देखिए बात करेंगे 15 मिनट के अंदर से 3 ओवर कंप्लीट करना पड़ेगा. चलिए आवाज मत चेंज करिए, पहले सही था यहाँ पर, फिर से क्या चेंज हुआ. जैसे जो था सही था. चलिए गेंद अगर टूटता है फूटता है कहीं गुम होता है तो तभी जाकर कुछ समय को कवर किया जाएगा. लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे किसी भी चीज की यहाँ पर भरपाई नहीं की जाएगी. इस टूर्नामेंट में बात करेंगे तो यहाँ से तो चलिए बात करेंगे दत्तू ढोंगरे साहब देखिए बात करेंगे. हमारे परेश दादा ढोंगरे देखिए जो आयोजक हैं उनके पिताश्री देखिए यहाँ से. आइए मंच पर तशरीफ रखिए, स्वागत है आपका. यहाँ से हम मैनेजमेंट आयोजनकर्ताओं का भी जिक्र करेंगे जैसा वक्त समय मिलता जाएगा. लेकिन इस 15 मिनट का जो वक्त है आपको 3 ओवर कंप्लीट करने का तो उसको फॉलो करना होगा. खास करके देखिए यहाँ से बात करेंगे सुनील सालुंके देखिए बात करेंगे. लगातार सब अपने टीम के लिए कप्तानी करते आ रहे हैं, कमान संभालते आ रहे हैं. एक मजेदार खिलाड़ी है भाई. राजा रानी घोट कहा जाए तो निश्चित रूप से बाला दादा धुमाल देखिए बात करेंगे. अगर आए होंगे तो गुजारिश करना चाहूंगा तशरीफ रखिए, नहीं तो उनका स्वागत है अगर दूर से हैं तो. ओ ये चलिए यहाँ पर सीधा खेलना चाहते थे, बल्ला घुमा लॉन्ग पर फील्डर है. ये देखिए सेकंड हिटिंग में भी छूटता हुआ यहाँ से रुसल थे. देखिए यहां से अच्छे खिलाड़ी थे यहाँ पर. और शायद गलती होती नहीं, लेकिन टेनिस क्रिकेट ऐसा है, पल में हीरो आपको पल में विलेन बना देता है. रुसल देखिए बात करेंगे जब मैदान के बाहर रहते हैं. गोल्डन मैन ये रूप उनका है, थार 4 व्हीलर के साथ है. लेकिन ये कह देना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी. और अब देखिए रुपेश सालुंके का थोड़ा सा सेलिब्रेशन हम देख सकते हैं. नाराज हैं खिलाड़ियों से लेकिन सफलता हाथ लगती हुई. तो चलिए टोटल की बात कर लेंगे. स्कोर की बात करेंगे 3 रन से. वीआर से पेंदर की बात करेंगे ना, जिस टीम ने देखिए बात करेंगे अभी भी चिंदरन के मैदान पर देखिए उस टूर्नामेंट में रनर अप बना था. कहीं लेजेंड खिलाड़ी है लखन जीतू देखिए हम देख सकते हैं, उसके साथ विपुल से और उसके साथ कहीं युवा देखिए आर्यन से बहुत बढ़िया काम देखिए उससे. लेकिन एक्सपीरियंस टीम है राजा रानी गोट टीम देखिए. जीतू की देखिए बात करेंगे ना, ये बल्लेबाजी में एकदम टच में है भाई, अच्छा लय में है. और स्कोर देखिए जाकर पहुंचा. पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 4 रन. राजा रानी घोट कहा जाए तो करण कालन सर आपको पता रहेगा जहां पर 2 प्रतियोगिता खेला जाता है, 2 टीम उस गांव से बिलोंग करते हैं. एक हमारे रुपेश सालुंके देखिए हम देखते हैं, इनके नेतृत्व में एक शिवादादा गोंदले देखिए बात करेंगे जहाँ एमएलए ट्रॉफी वहाँ खेला जाता है, राजा रानी घोट की ट्रॉफी भी खेला जाता है. और मुझे लगता है दोनों टूर्नामेंट का इंतजार हो रहा है.
लेकिन सुपेंदर देखिए एक वक्त हुआ करता था तलुची नाइट के बाद जिस नाइट का इंतजार रहता था। टीम का स्कोर बात करेंगे, 4 रन बनाए। राजा रानी घोट टीम में ध्यान रखना होगा, आपको 15 मिनट के अंदर कंप्लीट करना है, एक फील्डर अंदर लेना है, ये आपके हाथ में तय है, भविष्य आपके हाथ में है। बहुत जल्दी बात करेंगे यहाँ से 19 से लेकर देखिए 22 तक देवी चवड़ा में बात करेंगे, टेप प्रतियोगिता खेला जाएगा। यस लीजिए, आकाश लीजिए, संपर्क कर सकते हैं। अगर अक्सर बात करेंगे ना क्योंकि टीम का दुविधा बना रहता है, समय पर भी कई टीम पीछे हटते हैं और इमरजेंसी टीम को बुलाना पड़ता है। विकास दादा आइए, तशरीफ रखिए। संजय दादा पाटिल आए होंगे, तो हमारे शरद दादा पढ़ के देखिए, सब लेजेंड खिलाड़ी, समय वक्त कम रहता है। और ग्रामस्थ मंडल बात करेंगे, देवी चवड़ा टीम जब रहती है, अरुण दादा लीजिए, प्रकाश दादा, अविनाश दादा, देखिए कहीं ऐसे समर्थक हमारे नंदू मात्री साहब भी वक्त निकाल कर से टीम के साथ जुड़ते हैं। और उनके साथ देखिए कोपरा टीम के भी अगर कोई आए होंगे अतिथि मानने पर, गुजारिश करना चाहेंगे हर टीम के लिए देखिए यहाँ पर न्योता है, ये टूर्नामेंट की यही खासियत है। चलिए बहुत बढ़िया, देखिए लाइन और थोड़ा सा लाइन खराब था, लेन में कोई खराबी नहीं था। राम पाटिल सर के देखिए हमने जिक्र किया यहाँ से, उनके साथ साथ है राम पाटिल सर देखिए बात करेंगे, और उनके साथ साथ है प्रशांत पड़के सर, पालू एवन जोड़ी, देखिए इन जोड़ी ने धूम मचाई है। लेकिन जीतू देखिए यहाँ पर क्रॉस द लाइन से पैडल स्वीप खेला था यहाँ से, फील्डर मुझे लगता है शायद प्रदीप थे, वहां से रुसाल थे, वो भी शायद है, मुझे लगता है आज गेंद रुसाल का पीछा नहीं छोड़ा है, उनके पास में देखिए प्रदीप थे वहां पर। देखिए जब से कंपलसरी थोड़ा ड्रेस कोड आया, थोड़ा सा जो बॉडी को देखकर से पहचानना आसान नहीं रहता है। और ये चलिए थोड़ा सा बैकफुट से पंच किया, लेकिन लॉन्ग ऑन तैनात है प्रसाद पाटिल। पप्पू एक अनुभव खिलाड़ी है, पप्पू की बात करेंगे तो यहां से अब बल्लेबाजी थोड़ा सा मैं कहूंगा निराश की, क्योंकि टारगेट की बात करेंगे 26 रन बना था, 2 रनों की पेनल्टी, 28 लेकिन 29 का टारगेट था। ये चलिए बड़ा हिट यहां से लगता हुआ, मैं तेरी मेहनत तुम से देखिए 6 रन आप रिप्ले में देख सकते हो, यहां पर प्राप्ति डिजिटल लाइव से। और उसके बाद मौका दे दिया यहां से कवर पर, देखिए 6.5 कवर पर यहां पर तैनात थे फील्डर्स, करणपुर जी थे फील्डर्स, लेकिन बढ़िया कैच लेते हुए अब यहां पर सिद्धांत का विकेट गिरता हुआ। धमाका मचाया था। चलिए थोड़ा सा मैच रुकाइए, शायद खिलाड़ी के अंदर कुछ तकलीफें आई है। 12 खिलाड़ी जाइए, 12 मेंस। तेज भाग कर आए थे, लेकिन से
थोड़ा सा कंट्रोल देखिए जहां पर खोए थे। इसलिए कहा जाता है करण सर क्रिकेट में फिटनेस बहुत कुछ मायना रखता है, और जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है कुछ भी कर सकता है। क्राउड देखिए यहां से उतना भीड़ नहीं है, कहेंगे 18 रन है और अभी भी 11 की जरूरत है। और ओवर की बात करेंगे 13 गेंद से बहुत बढ़िया स्कोरिंग देखिए हमारे साथ में। अल्पेश देखिए हम देख सकते हैं, अल्पेश खेलने का आगे थे, लेकिन अंतिम ओवर में 6 गेंद पर 6 की जरूरत थी, 6 रन नहीं बना, वैष्णव नॉन स्ट्राइक पर रह गए। ये होता है क्रिकेट। उसके बाद देखिए बात करेंगे बेतार चांवारली और अंबा पड़ा के बीच में मैच था, वो भी मैच ऐसा बना था। अंतिम ओवर में देखिए 6 रनों की जरूरत थी, 6 गेंद पर रजत मुंडे रह गए नॉन स्ट्राइक पर, वो भी मैच हार देखना पड़ा। क्या बढ़िया देखिए यहाँ से क्रिकेट तो इसे कहते हैं दोस्तों, कहते हैं ना बड़े बड़े बादशाह बड़े बड़े खिलाड़ी भी क्रिकेट के सामने सर झुकाना पड़ता है। इसलिए क्रिकेट में कभी खुद को बड़ा मत मानिए। कहते हैं ना जो पेड़ आपको फल नहीं देता है वो छांव देता है, इसलिए किसी भी कम मत मानिए। अभी भी 9 की जरूरत है। जो खिलाड़ी आपको सिक्सर नहीं देता है वो सिंगल डबल देता है, जो सिंगल डबल नहीं देता है एक अच्छा फील्डिंग करता है। अगर अच्छा फील्डिंग नहीं करता है तो 12 खिलाड़ी से 2 रन बचाता है। पिंदर टीम के लिए आज दुविधा था, देखिए पेनल्टी जो यहां पर 2 रन थी, नहीं तो और थोड़ा ये टारगेट आसान रहता। देखिए आजकल क्रिकेट बदल चुका है, रूल नियम इसे फॉलो करना पड़ता है, पूरी तैयारी के साथ आपको आना पड़ता है। जैसे शादी हल्दी में जाओ तो बारात एकदम अच्छी तैयारी के साथ जाते हैं, तो वो तैयारी आपको कंपलसरी करना पड़ता है। स्कोर देखिए बात करेंगे 22 तक पहुंचता हुआ। वोल्टेज बात करेंगे शायद कुछ लाइट में प्रॉब्लम, टेक्नोलॉजी में थोड़ी सी यहाँ पर आवाज चेंज बदलता हुआ, लेकिन कोई बात नहीं चाहिए से। प्रशांत देखिए बात करेंगे यहाँ पर थोड़ा सा शेरी उनकी बता रही है कि अब कठिन बनते जा रहे हैं। 9 गेंद 6 की जरूरत है, लेकिन इससे क्रिकेट एक अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ कहा नहीं जा सकता है। राजा रेनी घोट कहा जाए तो निश्चित रूप से पिंटिया भाई देखिए हमारे एक अच्छे दोस्त है, का आवाज है घोट की, लेकिन सो कमेंट्री से ज्यादा मैं कहूंगा दोस्ती में बेहतर रहते हैं। व्हाइट का इजाफा और पनवेल समालोचक एसोसिएशन के मुझे लगता है सल्लागार या खजीनदार है, कुछ पद भी उनके अंदर है। और अभी देखिए बात करेंगे गेंद बची है 9 गेंद और अभी 3 गेंद से इस ऊपर की बात करेंगे, लेकिन कुल मिलाकर बात करेंगे ना यहां से 8 गेंद बचाएं और जीत की बात कर लेंगे। 8 गेंद 3 की जरूरत है। ग्राउंड देखिए थोड़ा सा हम जो 3 साल 4 साल पीछे जाइए, जो ग्राउंड हम सुबह से देखते थे दोपहर से लेकर शाम तक भरा हुआ रहता था। ये देखते हैं ऊंचाई तो लिए, क्या लंबाई लेकर जाएगा, क्या इस शॉट सिलेक्शन में ओ कैच भी छूटा और मैच भी छूटा। राजा रानी घोट टीम में ये नहीं कहूंगा कि कैच की वजह से मैच हारे, हाँ कैच भी है, लेकिन जो एक अच्छा टारगेट चाहे था वो टारगेट नहीं सेट कर सके। चलिए अगली मैच के लिए दोनों टीम है। देवी चावला टीम आपने टॉस जीते हैं, फील्डिंग है, डिसीजन मैदान पर तुरंत आपको उतरना पड़ेगा, और कोपरा टीम आपको डगआउट में आना पड़ेगा, और जहां से 2 बैटर को आपको मैदान के अंदर भेजना पड़ेगा। VRCC पेंदर संघ कुठे जायचं नाही, लगेच या मॅचच्या नंतर सेकंड राउंडचा मॅच होईल। तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच क्योंकि डॉग